पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्या आता ताशी 160 किलोमीटर वेगाने धावतील. कारण मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे सोलापूर वाडी स्थानकादरम्यान ट्रॅक अपग्रेडेशनसह स्कॉट ट्रान्सफॉर्मचे 3 फेज मधून वीज संतुलित पद्धतीने 2 फेज मध्ये बदलणे असे काम हाती घेतले. यामुळे रेल्वे गाड्यांना होणारा विद्युत पुरवठा हा अधिक क्षमतेचा होईल. वीज गळतीची देखील समस्या राहणार नाही. परिणामी रेल्वे गाड्या ताशी 160 किलोमीटर वेगाने धावतील. सध्या या मार्गावर रेल्वे गाड्या ताशी 130 किलोमीटर वेगाने धावत आहेत. गती वाढल्यानंतर पुणे सोलापूर रेल्वे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे. सोलापूर रेल्वे स्थानक हे देशातील सुवर्ण चतुष्कोन रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानक आहे. मुंबई चेन्नई रेल्वे मार्गावर विविध विभागाच्या अंतर्गत स्कॉट ट्रान्सफॉर्मचे काम सुरू झाले. लोणावळा ते पुणे व पुणे ते सोलापूर व सोलापूर ते वाडी या दरम्यान हे काम होणार आहे. या मार्गावर ट्रॅक्शन सबस्टेशनच्या जवळ स्कॉट ट्रान्सफॉर्म बसविले जाणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या ओव्हरहेड इक्विपमेंट मधून विद्युत पुरवठ्याचे प्रमाण वाढविण्यासाठी वायर बदलण्याची गरज राहणार नाही. 3 फेज मधून होणारा विद्युत पुरवठा 2 फेज मधून होईल. परिणामी वीज गळती होणार नाही. शिवाय उपलब्ध विजेचा वापर अधिक कार्यक्षम पद्धतीने होईल. परिणामी रेल्वे गाड्या अधिक वेगाने धावतील. स्कॉट ट्रान्सफॉर्मरमुळे ग्रीडवर निर्माण होणारा असंतुलित भार कमी होतो. यामुळे राष्ट्रीय वीज ग्रीडची स्थिरता टिकून राहते, जो ऊर्जेच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा घटक आहे. या प्रणालीमध्ये विजेचा उच्च दाब वापरत असल्याने लांब अंतरावरही वीज गळती होत नाही. यामुळे रेल्वे इंजिनांना सतत आणि स्थिर वीज मिळते. पूर्ण क्षमतेने वापर शक्य आहे. इंजिनला स्थिर व उच्च दाबाची वीज मिळाल्याने रेल्वे इंजिन कमी वेळेत वेग पकडू शकते आणि जास्त वेगाने धावू शकते. यामुळे रेल्वेच्या सरासरी गतीमध्ये वाढ होण्यास मदत होईल आणि एकाच वेळी एकाच मार्गावर जास्त गाड्यांना प्रभावीपणे वीज पुरवठा करता येतो. परिणामी गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढवणे शक्य होते.